हाय, वेलकम बैक टू फ्लेवर चटनी. मी श्रद्धा. गाइस, पनीर भुर्जी बनवूयात. एकदम ढाबा स्टाईल, चमचमीत, बट विथ अ होमली टच. आता ह्यापेक्षा जास्त प्रस्तावना नाही करत बसत. लेट्स गो. कढईत तेल तापवा. मग जिरे टाका आणि तडतडू द्या. आता बारीक चिरलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची घाला. हलका सोनेरी रंग येईपर्यंत परता. मग बारीक चिरलेला कांदा घाला. किंचित मीठ घाला म्हणजे लवकर शिजेल. कांदा नीट शिजला आणि तेल सेपरेट झालं की मग त्यात डाळीचं पीठ घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या. डाळीच्या पिठामुळे भुर्जीला चांगली कन्सिस्टन्सी येते. आता टोमॅटो घाला आणि थोडं परतून घ्या. मग हळद, काश्मीरी लाल तिखट, धनेपूड आणि गरम मसाला टाका. सगळं छान मिक्स करा. टोमॅटो शिजला की त्यात थोडी ग्रेव्ही तयार होईल इतकं गरम पाणी टाका. झाकण ठेवून शिजू द्या. ग्रेव्ही मधलं पाणी आटलं असेल. पुन्हा थोडं गरम पाणी घाला. अशा उकळ्या येऊ द्या. मग त्यात कुस्करलेलं ताजं पनीर घाला. व्यवस्थित मिक्स करा. गरज पडेल तेवढं गरम पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. चवीप्रमाणे मीठही टाका. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. तुम्हाला हवी असल्यास थोडी कसुरी मेथी पण घालू शकता. मध्यम आचेवर एक मस्त उकळी येऊ द्या की झाली पनीर भुर्जी. पराठा, थोडा कांदा आणि गरमागरम पनीर भुर्जी. अशी ही पनीर भुर्जी नक्की करून बघा. इट्स नॉट कॉम्प्लिकेटेड. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर लोकांबरोबर शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये नंतर सांगा की तुमची पनीर भुर्जी कशी बनली होती.
अँड इफ यू स्टिल हॅवंट सबस्क्राईब टू फ्लेवर चटणी तर करा ना प्लीज. सी यू सून.